नाट्यगृहामध्ये शिवाजी नाट्यगृहामध्ये आज या ठिकाणी आपण काशीनाथ मोरे यांचा कार्यक्रम पाहिलेला आहोत। आज महापरिनिर्वाण दिन आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज बौद्धजन पंचायत समिती देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर काय सांगाल, कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आपण सर्वजण त्या परिनिर्वाणाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आदरणीय काशीनाथ मोरे यांनी भीमगीतातून आणि बाबासाहेबांच्या एकंदरीत जीवनचरित्राच्या दृष्टीनं अतिशय अद्भुत असा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। गेले अनेक वर्ष समाजाचं प्रबोधन व्हावं याकरता आदरणीय काशीनाथ मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी या पवित्र अशा वास्तूमध्ये हा कार्यक्रम करत असतात। बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असं कार्य आहे। संपूर्ण जगाला आदर्श वाटावा असा हे महामानवांचं एकंदरीत जीवन प्रवास। आज जगातील अनेक नेत्यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिवस या ठिकाणी संपन्न होत असतो, परंतु जगामधील असं एकमेव नेतृत्व आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70व्या या स्मृती दिवसाच्या निमित्तानं देखील हजारो लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। संपूर्ण देश विदेशातून नागरिक त्या ठिकाणी येत असतात। आदरणीय काशीनाथ मोरे आणि त्यांचे सहकारी या दिनाचं औचित्य साधून बाबासाहेबांचं महान कार्य हे नाट्य रूपानं आणि गीताच्या रूपानं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं हे महान कार्य करतात। आदरणीय काशीनाथ मोरे आणि त्यांच्या या संपूर्ण कार्याला बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमानं आणि बौद्धजन पंचायत समितीवरती प्रेम करणाऱ्या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या साऱ्यांची माता रमाई आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या वतीनं देखील आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर हा त्यांचा कार्यक्रम अतिशय प्रगती शिखरावरती जावं अशा सदिच्छा देतो। जय भीम। परिवार त्यांचं आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आपण ह्या शिवाजी मंदिरमध्ये आपण साजरा करत आहोत आणि खरोखर मला वाटतं त्यानिमित्तानं काशीनाथ मोरे साहेब यांनी गीतांमधून बाबासाहेब सांगतायत वगैरे, कारण बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की माझी 10 भाषणं आणि एक कवीचं गाणं हे बरोबर आहे वगैरे, आणि त्याप्रमाणे खरोखर मला वाटतं जर बाबासाहेब संपूर्ण घराघरात जर कोणी नेलं असेल तर कलाकारांनी नेलेलं आहे आणि त्या कलेच्या माध्यमातून खरोखर काशीनाथ मोरे साहेब हे चांगल्या प्रकारे बाबासाहेब सांगतायत आणि घराघरामध्ये बाबासाहेब पोचवण्याचं काम करतायत। मला वाटतं हे प्रबोधनाचं काम करतायत ते हे सर्व कलाकार मंडळी आहे आणि ह्या कलाकार मंडळीच्या मागे खरोखर मला वाटतं आम्ही नेहमीच आमची बौद्धजन पंचायत समिती ही नेहमी त्यांच्या मागे असते वगैरे। आपण आहोत दादरमध्ये। आज शिवाजी पार्क या ठिकाणी शिवाजी नाट्यगृहामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी काशीनाथ मोरेजी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे हा माझ्यापर्यंत खऱ्या अर्थानं जरी मी पुस्तकी ज्ञान घेतलं असलं तरी या ठिकाणी जे मान्यवर उभे आहेत माझे गुरुवर्य जी.डी. गमरे, त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट वाघमारे सर आहेत, आताच गेले डी.के. सोनवणे सर आहेत न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे आमचे कुलचे आर.डी. मोरे, आपण सर्वजण की यांच्यापासून मला खूप मोठी प्रेरणा मिळते। या ठिकाणी माझे बंधू गटप्रतिनिधी जे आमचे द्रुपद मोरे आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते आमचे सुरेश जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ढोणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे उल्हास मोरे देखील आहेत आणि माझे परम मित्र आमचे CM कासारे देखील आहेत आणि भास्कर कासारे आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सहकारी जे आज 15 वर्षापूर्वी रिटायर झालेले आहेत ते मोहिते साहेब या ठिकाणी आलेले आहेत। दुखापत असताना देखील या ठिकाणी कार्यक्रम बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी आवर्जून येतात। वाघमारे सर तर पूर्ण पनवेलचा पूर्ण संच, असे अनेक आपले या सुधीर सकपाळ देखील आहेत, साहेब सुद्धा आहेत, की आपण सगळेजण या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी माझ्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांना, कारण आमचा उद्दिष्ट एकच आहे की त्या ठिकाणी बाहेरून जी लोक येत असतात त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन या दिनी घडावं आणि मग आम्ही काय करावं तर आपण या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार धम्म प्रचारातून गाण्यातून या ठिकाणी आम्ही प्रकट करतो आणि ते संपूर्ण यांच्याच माध्यमातून मला ही प्रेरणा, मला ऊर्जा मिळायला लक्ष्मण भगत आमचे या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीचे
ते कार्याध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसभापती विनोद मोरे देखील येऊन गेलेले आहेत. आमचे प्रवीण साळवे हे टागोरनगरहून आले आहेत. आमचे या ठिकाणी शैलेंद्र तांबे देखील, आपण सगळेजण ज्याचं नाव घेऊन कमी आहे. थिएटर पूर्ण खचाखच भरलेलं असतं आणि लोक म्हणतात तुमचा शो हाऊसफुल का असतो. तर बंधूंनो, हे माझ्यावरती जे आपण बाबासाहेबांचे आपण जे देणेकरू आहोत, आपण कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे असं मी स्वतःला समजतो. बाकी जसं धम्म तथागतांना प्रकट झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी धम्म सांगू की सांगू नये, तर ज्यावेळेला तो धम्म सांगितलाच नसता कोणाला, तो आपल्यापर्यंत पोहोचला नसता. मग जे बाबासाहेब आपल्याला समजले थोडे बहुत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपल्या जीवनामध्ये एक काम करावं असं मला वाटलं आणि त्या पद्धतीने हा पुढील वर्षी मी भाऊजी आमचे त्याचे आयोजक होते आणि अशोक हिरे त्या कार्यक्रमाचे आयोजक होते. झेवेरी बेनमध्ये अक्षरशः लोकांना जागा झाली नाही. 2000 लोक उपस्थित होते आणि उभा राहून तो कार्यक्रम पाहिलेला आहे की सोनं मराठी वाद्यवृंद जनहिताचं सोनं बुद्धाच्या धम्माचं. त्याच कार्यक्रमाचं आयोजन मी देखील ह्या वर्षी करणार आहे, म्हणजे पुढील वर्षी करणार आहे येणाऱ्या 26मध्ये, की मराठी वाद्यवृंद जनहिताचं सोनं बुद्धाच्या धम्माचं. त्याची तुम्ही विचारल्याप्रमाणे मी जे ओळलेले आहे. हो ये वळ्यात हे पुंकल सिंग भीमान क्रांतीचं, नागपुरात लुटल सोन बुद्धाच्या धम्माचं. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम पाहावा आणि विशेषतः जे तुम्ही माझे भाचे आहात, जी माझी मुलाखत घेतात, तुम्ही देखील त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. जय हिंद.